सभापती महोदय, योजनेअंतर्गत फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या संदर्भात लॉटरी सिस्टीम ठेवा असं काही सभासदांनी सन्मानित सभासदांनी म्हटलंय, परंतु ही पद्धतच मुळात चुकीची आहे। लॉटरी सिस्टीम मध्ये कधी लॉटरी लागणार, कधी शेतकऱ्यांचा नंबर लागणार, शेतकऱ्यांना संपूर्ण अनिभिज्ञ असतं। म्हणजे 1 लाख 5 लाख शेतकऱ्यांनी जर ऑनलाईन अर्ज केले तर पहिला नंबरला ज्याने अर्ज केला त्याचा लॉटरीमध्ये नंबर लागेलच हे सांगता येत नाही। परंतु फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह मध्ये प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्यामध्ये आपण प्रत्येक सभासदाला प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतं की आपला नंबर कोणत्या वर्षी लागणार आहे, त्यामुळे त्याला ठराविक वेळा त्याचं नियोजन करता येणार आहे आणि शासनाकडे असलेले पैसे ताबडतोब डीबीटीच्या माध्यमातून त्याला उपलब्ध करून देणं सुद्धा या ठिकाणी सोयीचं होणार आहे। त्यामध्ये वेळ खाऊ जो प्रक्रिया होती ती सुद्धा या ठिकाणी आपण बंद केलेली आहे। कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल महाआयटी मुंबई यांच्या मदतीने विकसित करण्यात आलेलं आहे। सदर पोर्टलवरून लाभार्थी निवडीसाठी लॉटरी प्रक्रिया राबवून पुढील कार्यवाही करण्यात येत होती। लॉटरी प्रक्रियेमध्ये आर्थिक लक्ष्यांकाच्या प्रमाणात लाभार्थी निवड करण्यात येत होती। निवडलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ 30 ते 35% शेतकरी प्रत्यक्ष लाभ घेत होते। त्यामुळे उर्वरित 65 ते 70% रकमेसाठी नव्याने लॉटरी प्रक्रिया राबविण्यात येत होती। अशा पद्धतीने एका योजनेचा संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी किमान 4 लॉटरी चक्र पूर्ण करावे लागत होते। प्रत्येक लॉटरी चक्रासाठी प्रत्येक टेबलवरील वेळेचा विचार करता साधारण 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी एका लॉटरी याच्यासाठी लागत होता। एका आर्थिक वर्षात उपलब्ध होणारा निधी खर्च करण्यासाठी त्यामुळे काही वेळा मर्यादा येत होत्या। उपरोक्त पार्श्वभूमीवर विविध योजनेअंतर्गत लाभार्थी निवड अधिक पारदर्शकपणे होणे, तक्रार निवारण प्रणाली सोपी करणे, उपलब्ध निधीचा अधिक कार्यक्षम वापर करणे, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष यादीनुसार निवडीचा अंदाज येणे व विहित वेळेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी खरीप 2025 पासून लॉटरी प्रणालीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य FCFS ही कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे।